सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 11 अक्कलकोट रोड परिसरातील शिवानंद नगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक राजकुमार हंचाटे सर, भीमाशंकर बिराजदार सर, रामदास मगर, प्रभाकर गंभले, अप्पू गडगंजी, मनोज कलशेट्टी, माळप्पा नवले, युवराज बाळशंकर, महादेव बिराजदार, सिद्धूमामा हुलबुट्टे, सिद्धूमामा वाडे, नागेश वच्चे, राजू बिराजदार, विश्वनाथ स्वामी, चनैया हिरेमठ, बसवराज मल्लादी, महादेश जामखंडी, इराणा खैराट, बसवराज आहेरवाडी, अण्णाप्पा माळी, व्यंकटेश कोळी, शिवया स्वामी, वीरेश तोडकरी, वैजनाथ शिबशेट्टी, महादेश हिरेमठ, श्रीकांत किनगी, भीमाशंकर मुगसाने, संजय पाटील, श्रीशैल याळगी, कल्लभ शिंपी, भाजपा कार्यकर्ते यांच्यासह बहुसंख्येने महिला तसेच ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते। लाभ मिळणार आहे। या योजनेमध्ये महिलांना आपल्याला बँक खात्यावर 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहे। तुम्हाला एक प्रकारचा आपल्या संसार चालवत असताना आपल्याला सहाय्य म्हणून, मदत म्हणून आपल्याला ही योजना आहे। दुसरी म्हणजे आपल्याला ST मध्ये तर अर्ध तिकीट आहे, जे तर आहे ना, तुम्ही सगळे प्रवास करायला आता भरपूर STवर फुल चाललेले आहेत। आणि दुसरं म्हणजे अन्नपूर्णा योजना। त्या अन्नपूर्णा योजनामध्ये आपल्याला गॅस टाक्या 3 वर्षातनं फुकट मिळणार आहे। आपण जे पैसे देऊन आता काय घेता ते 3 टाक्या मुक्तमध्ये मिळणार। अशा अनेक योजना आहेत की महिलांसाठी आपल्या घरात बसून व्यवसाय करण्यासाठी स्वयंरोजगार योजना आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या सुरुवातीला केंद्र शासनाकडनं पैसे मिळतात आणि ते जसजसं आपण त्याचे पैसे भरत जाऊ, परत 1 वर्षांनी त्याचं दुप्पट पैसे मिळत जातात। त्याचंही फॉर्म भरलं असेल ना, स्वनिधीचं आपल्याला माहीत आहे, स्वनिधी भरलेला आहे। अशा अनेक योजना आहेत ज्या शासनाकडनं आपण घेऊ शकता। आपल्या या आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला जे आमदार निधी असतात त्याच्यापेक्षा जास्त निधी कसं मिळेल, शासनाचे निधी असू दे, केंद्र शासनाचा निधी असू दे, महानगरपालिकेकडनं खटपट करून ते निधी आणून आम्ही काम करतो। आणि त्यातच सर आणि मगर साहेब हे 2 नगरसेवक इथं निवडून आले। गेल्या वेळेला बिराजदार साहेब आमचे हरले थोड्या मतांनी, पण तरी आज 2 वर्ष झालं, 2-2.5 वर्ष झालं नगरसेवकाचं निवडणूक नाही। आता सध्याला ते नगरसेवक नाहीत, माझी नगरसेवक आहेत। तरी तुम्ही बोलिल्यावर, फोन केल्यावर येतात, अप्पू येतात, कडगंजी येतात, कलशेट्टी आहे तिथं, भारतीय जनता पक्षाचे सगळे तुम्ही फोन केले की येतात, तुमचं काम करतात। त्यांना का सरकार, त्यांना का महानगरपालिका काय, त्यांना का पगार देत नाही, काय नाही। तुमच्या सगळ्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहावं आणि तुम्ही आजपर्यंत चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं। परवा लोकसभेमध्येही चांगल्या प्रकारे मतदान केलं। याबद्दल तुमचं सगळ्यांचं प्रथम खरं तर आभार मानायला पाहिजे होतं। आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। आतापर्यंत जसं तुम्ही आमच्या मागे राहिलात असं तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार भारतीय जनता पक्षाच्या मागे ठेवावं, एवढीच विनंती करतो। फक्त या गल्लीमध्ये जर 1.5 ते 2 कोटी रुपये बजेट मिळालेलं आहे। पूर्ण प्रभाग 11 साठी जवळपास 6 ते 7 कोटी रुपये आपल्याला बजेट दिलेलं आहे। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे पहिले आमदार मला या ठिकाणी, मला असं वाटतं, आपला प्रभाग अक्कलकोट रोड पासून हैदराबाद हायवेपर्यंतचा रस्ता आहे। रस्ते अनेक आहेत। आता आपल्याकडचे ड्रेनेजचे कामं पूर्ण झालेत, पाण्याचे लाईन पूर्ण झालेले आहेत, लाईटचे कामं पूर्ण झालेले आहेत। राहिले होते फक्त रस्त्याचे कामं, आणि रस्त्याच्या कामासाठी चालू वर्षाला जवळपास आपल्याला 3 कोटीपर्यंत आपल्याला बजेट मिळालेलं आहे। आत्ताच कालच आम्ही परत आमदार साहेबांना विनंती केलं होतं, साहेब आमच्याकडे आणखीनही थोडंसं निधी द्या। त्याप्रमाणे इथं राहिलेले समोरचे 3 ते 4 बोळ आहेत आणि इकडच्या बाजूला उजव्या बाजूला 1 बोळ राहिलेले आहेत। एवढं जर झालं तर मला वाटतं की या भागातले सर्व रस्ते पूर्ण झाले आणि कामं जवळपास सर्वच पूर्ण झालेले आहेत। तर आपण सर्वांनी परत एकदा आमदार साहेबांचं हार्दिक अभिनंदन करू आणि त्यांचं स्वागत करू। आणि यापुढेही आपण मालक जसं सांगतात त्या मालकांच्या बरोबर आम्ही ठामपणाने राहू। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।